श्री स्वामी समर्थ. आज आपण गुरुपुष्य अमृत योग याबद्दल जाणून घेणार आहोत. या योगामध्ये आपण कोणकोणते उपाय करू शकतो? हा योग अत्यंत शुभ मानला जातो. स्थायी धनवृद्धीसाठी आपण एक उपाय करू शकतो. गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी श्रीयंत्र घरी आणा. गंगाजल आणि कच्चे दूध याने अभिषेक करा. लाल कपड्यावर ठेवून माता लक्ष्मी जवळ ठेवा. या उपायाने स्थायी धनवृद्धी होईल. पुढील उपाय आहे आर्थिक संकट दूर करण्यासाठी. हा उपाय गुरुपुष्य अमृत योगामध्ये सकाळीच करा. भगवान विष्णूला पंचामृत आणि तुळशी दल अर्पण करा आणि त्यानंतर माता लक्ष्मीला खीरचा भोग दाखवा. या उपायाने तुमचे आर्थिक संकट दूर होईल. पुढचा उपाय आहे थांबलेले धन प्राप्त करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी. त्यासाठी तुम्ही एक पिवळ्या रंगाचे कापड घ्या. त्यामध्ये थोडीशी हळद व अक्षत म्हणजेच तांदूळ घेऊन भगवान विष्णू समोर ठेवा आणि त्यानंतर त्याची पोटली करून तिजोरीमध्ये ठेवा. या उपायाने तुमचे थांबलेले धन जे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला मदत नक्की मिळेल. पुढचा उपाय आहे नोकरी किंवा व्यवसायामध्ये उन्नती होण्यासाठी. त्यासाठी श्वेतार्क म्हणजे सफेद आग त्याची मुळं गुरुपुष्य नक्षत्रामध्ये घरी घेऊन या. त्याला धुवून घ्या. धूपदीप दाखवा. भगवान गणपतीच्या मंत्रांचा जप करा. त्यानंतर ती मुळे आपल्या तिजोरीमध्ये किंवा कार्यस्थळी ठेवा. त्यामुळे व्यापार किंवा नोकरीमध्ये उन्नती होण्याचा मार्ग मोकळा होईल. पुढचा उपाय आहे धनाची बरकत होण्यासाठी. सोने चांदी खरेदी गुरुपुष्य नक्षत्रामध्ये खूपच शुभ मानली जाते. त्याचप्रमाणे नवीन वाहन, नवीन एखादी वस्तू खरेदणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या धनाची बरकत होते. पुढचा उपाय आहे सुख समृद्धी होण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला पिंपळाचे पान घ्यावे लागेल. त्या पानावर हळदीने स्वस्तिक बनवा. त्या पानावर थोडेसे अक्षत किंवा तांदूळ ठेवून ते वर्षभरासाठी आपल्या देवघरात ठेवा. त्यामुळे सुख समृद्धी येते. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे उपाय गुरुपुष्य अमृत योगाला करू शकता. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.